हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती पार्ट 2 चं लेक्चर। म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण 19 ते 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले होते। राहिलेले प्रॉब्लेम्स आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन चेक करा। बघूयात प्रश्न काय आहे। 3 क्रमवार सम संख्यांची बेरीज ही 180 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता जर तुम्हाला नॉर्मली जर संख्या हा टॉपिक व्यवस्थित क्लियर असेल तर तुम्ही इथं बघू शकता, जर पहिली संख्या x पकडली तर दुसरी x अधिक 2 आणि तिसरी x अधिक 4 असणार आहे। आपल्याला काय विचारले, सर्वात लहान म्हणजे x आणि सर्वात मोठा म्हणजे x अधिक 4 या संख्येतील फरक। म्हणजे तुम्हाला ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनची गरज पण नाहीये, कारण सर्वात लहान संख्या x आहे आणि सर्वात मोठी संख्या आहे x अधिक 4। म्हणजे ह्याच्यातून जर x वजा केलं तर अधिक x वजा x कॅन्सल झालं, म्हणजे त्यांचा फरक किती झाला, अर्थातच 4 एवढा फरक होतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। एका शेतात काही गायी व काही कोंबड्या आहेत। जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात, तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत? आता बघा, जर समजा गायींची संख्या x पकडली आणि कोंबड्यांची संख्या y पकडली, तर काय म्हटलंय की जर त्यांची डोकी मोजली तर 150 भरतात। डोकी मोजली म्हणजेच काय, x अधिक y बरोबर 150 झाले। म्हणजे गायीचं डोकं 1 आणि कोंबडीचं डोकं 1 म्हणजे बरोबर किती होतात, 150 होतात। त्याचप्रमाणे जर पायांची संख्या मोजली, पाय म्हणजे गायीला पाय किती असतात, 4 आणि कोंबड्यांचे पाय 2, म्हणजे टोटल किती सांगितलेलं आहे, 400 सांगितलेलं आहे। तर तुम्हाला काय काढायचंय, कोंबड्या म्हणजेच y काढायचंय। ठीक आहे, जर y काढायचं असेल तर तुम्हाला याच्यातून x काय करावं लागेल, कॅन्सल आउट करावं लागेल। जर x कॅन्सल आउट करायचं असेल तर ह्या होल पुढच्या वरच्या इक्वेशनला जर तुम्ही 4 न गुणलं तर बघा इथं किती येतं, 15 चौक 60 आणि इथं 00। ठीक आहे, म्हणजेच तुमचं इक्वेशन कसं तयार होईल, इथं लिहूयात आपण। इक्वेशन कसं तयार होतं, 4x अधिक 2y बरोबर 400 हे झालं एक इक्वेशन, आणि वरचे इक्वेशन 4x अधिक 4y बरोबर किती होतंय, 600। आता ह्या दोन इक्वेशनची जर वजाबाकी केली तुम्ही, ठीक आहे, ह्या दोन इक्वेशनची जर वजाबाकी केली तर किती येते बघा, हे इथं अधिक आहे, अधिकला वजा गेलं आणि इथं वजा, म्हणजे ह्याला हे कॅन्सल आउट झालं। अधिक 2y वजा 4y म्हणजेच वजा 2y बरोबर 400 वजा 600 म्हणजे वजा 200। आता इथं वजाचं अधिक झालं, म्हणजेच y बरोबर किती होईल, 200 भागिले 2 म्हणजेच बेक बे आणि 00, म्हणजेच y बरोबर 100 आलं। तेच काय विचारलेलं आहे आपल्याला, कोंबड्यांची संख्या, आणि y म्हणजेच काय आहेत, कोंबड्या आहेत, म्हणजेच तुमचं उत्तर काय झालं, 100। या प्रॉब्लेम मध्ये काय केलं की आपल्याला बेसिक दोन इक्वेशन तयार करायचे होते आणि ते दोन इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचे आहेत। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा। 0.25 अधिक 0.0064 बरोबर किती? आता प्रश्नचिन्हामध्ये आहेत हे सगळे। आता ज्या वेळेस एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असतं आणि त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट दिलेले असतात, त्यावेळेस वर्गमूळ काढत असताना जेवढे टोटल डेसिमल पॉइंट आहेत त्याच्या निम्मे डेसिमल पॉइंट घ्यायचे। म्हणजेच आता इथं किती आहेत, पहिल्या याच्यामध्ये 4 डेसिमल पॉइंट आहेत, त्याचे 2 घेतले निम्मे, म्हणजेच ह्याचं वर्गमूळ किती येईल, हे आहे असं लिहून घेऊयात। 0.25 अधिक 64चं वर्गमूळ आहे 8 आणि हे 4 डेसिमल पॉइंट आहेत, म्हणजे राहतात किती, तर 2 राहतात। म्हणजेच हे दोन पुन्हा कसे येतात, 0.25 अधिक 0.08 म्हणजे 8 आणि 5 13, 2 आणि 1 3 आणि 0, म्हणजेच वर्गमुळात 0.33 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण। एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 48 संत्र्यांची विक्री किमती एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती? आता नफा किती झालाय, त्याला नफा हा किती असणार आहे, 8 असणार आहे। खरेदी किंमत किती काढायची आहे इथं, खरेदी किंमत म्हणजे शेकडा नफा जर काढायचा असेल तुम्हाला तर खरेदी किंमत आणि नफा माहिती असायला पाहिजे। ठीक आहे, मग आता खरेदी किंमत किती असणार आहे बघा, 48 म्हणजे हे काय आहे, एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांची विक्री किमती एवढी झाला, म्हणजेच खरेदी किंमत किती झाली, 48 वजा 8, विक्री किमती 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा होतोय, म्हणजे अर्थातच खरेदी किंमत ही किती असणार आहे, 48 वजा 8, आणि त्याला टक्केवारी काढण्यासाठी गुणिले 100 करा। 8 एके 8, 8 पंचे 40, 5 एके 5, 5 दोन्ही 10, म्हणजेच 20% एवढा काय होणार आहे, नफा। हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि काही सेकंदात सॉल्व्ह होतो, तर तुम्ही एकदा व्यवस्थित करून घ्या।
पुढचा प्रश्न बघूयात आपण. एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करतो, तर एकूण अंतर किती? आता समजा जर एकूण अंतर आपण x किलोमीटर पकडलं तर त्या x किलोमीटर मधला एक मुलगा काय करतोय, 3/5 एवढा प्रवास रेल्वेने करतोय, म्हणजे 3/5 कशापैकी, तर टोटल आहे त्याच्यापैकी, अधिक 7/20 प्रवास हा कशाने करतोय, तर बसने करतोय, आणि उरलेला हा डायरेक्ट इथं किलोमीटर दिले बरोबर. हे टोटल अंतर किती असणार आहे बघा. हे इक्वेशन कसं आलं अजून एकदा बघूयात आपण. जो टोटल अंतर आहे त्यात मधला 3/5 एवढा प्रवास तो रेल्वेने करतो, 7/20 एवढा प्रवास तो कशाने करतो, बसने करतो, आणि 7.5 किलोमीटरचा प्रवास कसा करतो, पायी पूर्ण करतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 3/5 हे कशापैकी आहेत, टोटल अंतर आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर टोटल अंतर येतं. फक्त ह्याला सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. आता ह्याचा छेद समान करून घ्या. 4×3 = 12, 12 आणि 7 किती होतात, 19x भागिले 20. आणि इथं काय होईल, हा जर x इकडे घेतला तर हा वजा 7.5 इकडे जाईल. आता ह्याचा छेद समान करून घ्या. इथं छेद समान करून घेतल्यानंतर याला 20 न आणि याला 20 न गुणावं लागेल. म्हणजेच याची जर वजाबाकी केली तर 19 मधून जर 20 केले तर वजा x राहतात आणि भागिले 20. ह्या वजा साईनला हे वजा साईन गेलं. ठीक आहे. म्हणजेच x बरोबर किती आलं, 7.5 गुणुले 20 येतात. ठीक आहे. इथं वरती लिहूयात आपण. म्हणजे इथं काय झालं बघा, वजा आणि वजा बरोबर x बरोबर 7.5 गुणिले 20 होतात. म्हणजेच इथं 0, 75 गुणिले 2 150 होतात, आणि टोटल डेसिमल पॉईंट 1 आहे. म्हणजेच 150 किलोमीटर एवढं काय होणार आहे अंतर, एकूण अंतर, जे की आपण x पकडलं होतं. ठीक आहे. अगदी सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ होईल? समजा चौरसाची पहिली बाजू x आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती झालं, चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. आता काय केलंय की 20%नी वाढवलेली आहे. म्हणजे जर बाजू पहिल्यांदा 100 असेल तर आता किती केली, 120 केली, म्हणजेच अशी केलेली आहे. ठीक आहे. आता ही एवढ्यानी वाढवली म्हणजे 2 डेसिमल पॉईंट इथं गेले. म्हणजेच आताची बाजू किती असणार आहे, 1.2x असणार आहे. म्हणजेच त्याच्यावरून क्षेत्रफळ किती येईल, 1.2x गुणिले 1.2x, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. आता 12चा वर्ग किती असतो, 144, आणि x गुणिले x किती होतात, x चा वर्ग. 2 डेसिमल पॉईंट आहेत, 2 डेसिमल पॉईंट इथं. म्हणजेच 144 x चा वर्ग आला. हे नंतरच्या म्हणजेच 20%नी बाजू ज्यावेळेस वाढवतो त्यावेळेस त्याचं हे काय आलेलं आहे, क्षेत्रफळ x चा वर्ग, आणि नंतरचं 1.44. म्हणजेच ह्याच्यामधून जर हे वजा केले तर किती येतात बघा. म्हणजे 1.44 x चा वर्ग वजा x चा वर्ग भागिले x चा वर्ग गुणिले 100. ठीक आहे. म्हणजेच कसे येतात बघा, बरोबर इथं x चा वर्ग कॉमन घ्या, 1.44 वजा 1 म्हणजे 0.44 भागिले x चा वर्ग गुणिले 100. म्हणजे ह्याला हे कॅन्सल आउट झालं, 0.44 गुणिले 100 म्हणजेच किती होतात, 44% होतात. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल, ऑप्शन बी. अगदी सोपं आहे, फक्त जे दिलेलं आहे ते फॉलो करायचंय तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2 रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्म वरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंद मध्ये पार करतात. त्या रेल्वेंना एकमेकांना पार करण्यासाठी 26 सेकंद लागले तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. आता 2 ट्रेनचा वेग अनुक्रमे किती आहे, 2 ट्रेनचा अनुक्रमे वेग हा समजा की x आणि y आहे. ठीक आहे. आता पहिल्या ट्रेनची लांबी कशी असणार आहे, त्याच्यावरून पहिल्या ट्रेनची लांबी ही कशी असणार आहे, लांबी कशी काढतो आपण, वेग गुणिले वेळ, म्हणजेच 28 गुणिले x येईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या ट्रेनची लांबी कशी येईल की 18 गुणिले y येईल. ठीक आहे. आता तुम्हाला काय दिले की पार करण्यासाठी एवढा वेळ लागतो, म्हणजेच वेळ कसा काढतो आपण, लांबी भागिले त्यांचा काय आहे तो स्पीड आहे तो, म्हणजेच त्याच्यावरून वेळ काढतो आपण. म्हणजेच त्यांचं इक्वेशन कसं येऊ शकतं बघा, इथं 28x अधिक
18y ही काय झाली, लांबी झाली, भागिले त्यांचं स्पीड किती आहे, x अधिक y. ठीक आहे, कळालं. इथं काय केलं आपण की दोन ट्रेन आहेत की त्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. मग तुम्हाला काय घेतलं की तुम्ही स्पीड घेतलं त्या दोन्ही ट्रेनचं, ते किती पकडलं, x आणि y पकडलं. त्याच्यावरून तुम्हाला हे भेटेल की ट्रेनची लांबी किती आहे. मग तुमचा वेग माहिती आहे आणि वेळ माहिती आहे, म्हणजे वेग गुणिले वेळ केले की ट्रेनची लांबी भेटेल. ठीक आहे, आता ती लांबी म्हणजे दोन्ही ट्रेनची लांबी किती असणार आहे, एकाची 28x आणि दुसऱ्याची 18y असणार आहे, भागिले जर तुम्ही वेग केला तर त्या पार करण्यासाठी लागणारा वेळ भेटणार आहे, आणि तो वेळ किती आहे तर 26 आहे. ठीक आहे, गिवन आहे की 26 हा एवढा वेळ आहे. आता तुम्हाला हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. इथे लिहूयात आपण बरोबर 26. आता ह्याला सॉल्व्ह कसं कराल, सॉल्व्ह करण्यासाठी कसं करावं लागेल बघा. इथं फक्त आता काय, हे नॉर्मल एक इक्वेशन आहे आणि तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन काय आहे की 28x अधिक 18y भागिले x अधिक y बरोबर 26. आता हा इकडं कशाला जाईल, गुणाकाराला जाईल, म्हणजेच कसं येईल बघा, 28x अधिक 18y बरोबर 26x अधिक 26y येईल. ठीक आहे, मग आता बघा पुढं हा 26x अधिक आहे, इकडे गेल्यानंतर कशाला जाईल, वजाला जाईल, म्हणजे 2x होईल, आणि हा 18 आहे तो इकडे कशाला जाईल, वजालाच जाईल, म्हणजे 18y वजा 26y वजा 18y, म्हणजेच इथं किती येतात बघा, 8 येतात. म्हणजे ह्यांचा जर वजाबाकी केली तर 8y येतं. म्हणजे तुमचं इक्वेशन काय तयार झालं की 2x बरोबर 8y. आता तुम्हाला काय केलंय की वेगांचं गुणोत्तर काढायचंय, म्हणजे पहिल्याचा भागिले दुसऱ्याचा करायचा, म्हणजेच x भागिले y करायचा आहे, म्हणजेच 8/2 येईल, 4/1, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर काय असेल, 4:1 एवढं गुणोत्तर असणार आहे. प्रश्न अवघड आहे, पण व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर तो व्यवस्थित सुटेल. अजून एकदा बघूयात आपण कसा सॉल्व्ह केला होता. दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंदामध्ये पार करतात. ठीक आहे, म्हणजे आपण काय पकडलं की पहिल्या रेल्वेचा स्पीड हा वेग हा x पकडला आणि दुसऱ्याचा y पकडला. त्याच्यावरून पहिल्या रेल्वेची लांबी किती येते की 28y येते, आणि पहिल्याची येते 28x आणि दुसऱ्याची येते 28y. मग ह्या दोन रेल्वेचे जर लांबीची बेरीज केली तर हे इक्वेशन भेटतं, आणि त्या लांबीला जर स्पीड न भागलं तर तुम्हाला क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ भेटतो. तो किती आहे की ऑलरेडी दिलेला आहे 26. त्याच्यावरून तुम्हाला दोन्ही ट्रेनचं वेगांचं गुणोत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. 9 मीटर 25 सेंटीमीटर लांबीची दोरी 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील. आता बघा इथं मिलीमीटर आहे, याचं पण तुम्हाला काय करावं लागेल, मिलीमध्ये कन्वर्जन करावं लागेल. ठीक आहे, आता 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर असतात, म्हणजेच 9चे किती झाले, 9000 झाले, आणि सेंटीमीटरचे किती असतात, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 असतात, म्हणजेच इथं 250 झाले, म्हणजेच इथं टोटल किती होतात, 9250 मिली सेंटीमीटर किंवा मिलीमीटर होतात, भागिले 125, म्हणजे टोटल किती तुकडे होतील, एक तुकडा कितीचा आहे, 125 मिलीमीटर लांबीचा आहे. मग आता ह्याला भाग घालवा फक्त तुम्ही. भाग घातल्यानंतर कसं येतं बघा, इथं 5 2 10, 5 5 25, 5 1 5, खाली राहतात 4, 45 40, 5 5 25, आणि इथं 0, 5 5 25, इथं 5 3 15, खाली राहतात 3, 5 7 35, आणि 0, नंतर 5 1 5, 5 7 35, खाली राहतात 2, 5 चौक 20, म्हणजेच 74 काय होतील, समान तुकडे होतील. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय केलं की कन्वर्जन केलं आणि फक्त डिव्हिजन केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. एक घड्याळ दुपारी 12 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी तास काटा किती कोनातून फिरला असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता 12 तासात तास काट्याने केलेला कोन किती असणार आहे, अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे 360 अंश असणार आहे. आता 5 तास आणि 10 मिनिटांमध्ये तास काट्याने केलेले कोन किती असणार आहेत. आता म्हणजेच काय, 5 तास आणि 10 मिनिट म्हणजेच 10/60, म्हणजेच ह्या 10 मिनिटाला तुम्हाला तासामध्ये कन्वर्जन करावं लागेल. म्हणजे हा 0ला हा 0 गेला, म्हणजे किती राहतात, 5.1/6, 6 5 30, 30 अधिक 1 31/6, हे काय झाले, तास झाले. म्हणजे 12 तासांमध्ये जर 360 अंशाचा कोन होत असेल तर एका तासामध्ये किती होईल, हा एवढा होईल, आणि अशा 31/6 तासांमध्ये किती होईल,
तर काढा. 6 एके 6, 6 6 36, डबल 0, 6 10, 6 2 12, बे पंचे म्हणजे 5 एके 5 आणि 3 पाचे 15, 155 अंश एवढा कोण होणार आहे. अगदी सोपं आहे. 12 तासांमध्ये 360 होतात. त्याचप्रमाणे एका तासामध्ये किती होतात ते काढा आणि त्याला काय करायचं की 5 तास आणि 10 मिनिटाचे जे तासामध्ये कन्वर्जन केलेलं आहे त्यानं फक्त त्याला गुणायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 4/3 येईल. आता 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजेच x मिळवले तर तुमचे उत्तर 4/3 येईल असं विचारले. म्हणजेच 3/4 बरोबर किंवा असं घेऊयात आपण इथं x आहे तिथं ठेवा आणि x आहे इथं ठेवला, 4/3 आहे असं ठेवा आणि इथं वजा 3/4चा इकडे काय घेतला वजा 3/4 घेतला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आता हे सॉल्व्ह करायचं आहे. ह्याचा छेद समान करून घ्या. छेद समान कसा करून घ्याल? यांचा लसावी काढा 3 आणि 4चा 12 येईल. म्हणजे इथं 4 न गुणा आणि इथं किती न गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. 4 × 4 16 वजा 3 त्रिक 9 भागिले 12. ठीक आहे. म्हणजेच किती येतं बघा. 16 मधून जर 9 वजा केले तर किती येतात? 7 येतात आणि भागिले 12 म्हणजे 7/12 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 3/4 मध्ये 3/4 अधिक 7/12 केलं की तुमचं उत्तर किती येतं? 4/3 एवढं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीचा महिन्याचा पगार हा 15,000 रुपये आहे. दर महिन्याला 1,500 रुपये त्याच्या पगारातून भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कपात करून उर्वरित रक्कम त्याच्या हाती दिली जाते. तर वर्षाला त्या व्यक्तीच्या हाती एकूण किती रक्कम येईल? म्हणजे एका महिन्यासाठी काढा आणि त्याला 12 ने गुणा. म्हणजे बघा 15,000 मधून तो किती करतो? 1,500. म्हणजेच किती होतात? 13,500. आणि असे एका महिन्यासाठी 13,500 तर 12 महिन्यांसाठी किती होतात? डबल 0 12 पंचे 60 12 त्रिक 36 इथं 42 आणि 12 4 16 म्हणजेच किती होतात बघा? 1,62,000 एवढे एका वर्षाच्या काठी होतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका संख्येत शतक, दशक आणि एकक स्थानी अनुक्रमे 3, x आणि 7 हे अंक आहेत तर त्याचे स्थानिक किमतीची बेरीज किती? आता स्थानिक किमतीची बेरीज काढायची म्हणजेच हे बघा शतक म्हणजेच काय? त्याला आपण 100 ने गुणतो. अधिक स्थानिक किंमत म्हणजेच काय? एक संख्या आहे आणि त्या संख्येतले तुम्हाला काय दिलेले आहेत की नंबर्स दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हा जर शतक स्थानी असेल तर आपण ह्याला 100 ने गुणतो. अधिक हा दशक स्थानी असेल तर ह्याला x न गुणणार 10 ने गुणणार आणि एकक स्थानला काय करतो? 1 ने गुणतो. ठीक आहे. ह्याचं मीनिंग काय आहे की हा झाला शतक स्थानचा, हा झाला दशक स्थानचा आणि हा झाला एकक स्थानचा. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर 3 गुणिले 100 केल्यानंतर येतात 300 अधिक 10x अधिक 7. आता बघा पुढे कसे येतात? 307 अधिक 10x हे काय असणार आहे? तुमची त्या स्थानिक किमतींची बेरीज असणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? ऑप्शन बी हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. प्रवासाचे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किलोमीटर अंतर शिल्लक असेल तर एकूण अंतर किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता प्रवासाचं काय केलंय की 1/3 अंतर हे पार करून पण काय केलेलं आहे की 20 किलोमीटर अंतर शिल्लक आहे. म्हणजे हे एवढं पार केले. ठीक आहे. म्हणजे शिल्लक किती असणार आहे? जर टोटल 1 एवढा भाग असेल तर त्यातला एवढा पार्ट काय केलेला आहे? पार केलेला आहे. म्हणजे हे काय असणार आहे? शिल्लक असणार आहे. म्हणजेच 2/3 ह्याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2/3 येईल. टोटल अंतराच्या 2/3 म्हणजे शिल्लक राहिलेलं अंतर हे किती आहे? 20 किलोमीटर एवढा आहे. म्हणजेच x बरोबर किती असेल? हा 3 इकडे कशाला गेला? गुणाकाराला गेला आणि 2 भागा बे 10 म्हणजेच किती येईल? 30 किलोमीटर हे काय असणार आहे? टोटल अंतर असणार आहे. तेच तुम्हाला विचारलेलं आहे. एकूण अंतर किती? पुढचा प्रश्न बघा. सोडवायचं आहे तुम्हाला एक साधं सिंपल इक्वेशन किंवा गणित दिलेलं आहे. 0.46 0.46 3 वेळा दिलेला आहे. म्हणजेच काय झालं आहे? तर 0.46 चा घन झाला. इथं काय झाला? 0.32 चा घन झाला. म्हणजे इथं सूत्र कोणतं येणार? a चा घन वजा b चा घन. इथं काय येईल? हा a पकडला तर a चा वर्ग अधिक इथं काय येईल? a आणि b अधिक b चा वर्ग. म्हणजे तुम्हाला सूत्र लिहून घ्या फक्त. a चा घन वजा b चा घनचं सूत्र काय? a वजा b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग भागिले खाली काय असणार आहे?
ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ए चा वर्ग आणि ह्याला हे कॅन्सल आउट झालं, म्हणजे शेवटी काय राहिलं, ए वजा बी. फक्त तुम्हाला एवढंच करायचं. ह्याच्यामध्ये ए काय पकडलं होतं तुम्ही 0.46 आणि बी काय पकडला होता 0.32. 4 इथं 1 पॉइंट आणि 0 म्हणजे 0.14 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जर एका संख्येला 35, 56 आणि 91 न भागलं तर बाकी नेहमी काय उरते, 7 राहते. तर अशी लघुत्तम, लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. आणि ज्यावेळेस लहानात लहान असा विचार असतो त्यावेळेस काय करायचं की सरळ ह्या सगळ्या संख्यांचा लसावी काढायचा. आता ह्या सगळ्या संख्यांना कोणता असा कॉमन नंबर आहे की त्यांनी भाग जातो, तर 7 नी जातो. 7 35, 7 8 56, 7 1 7, खाली राहतात 2, 7 3 21. ठीक आहे, आता इथं कोणता असा 8, 5 आणि 13 याच्यामध्ये कोणताही कॉमन नंबर नाहीये की त्याला भाग जाऊ शकतो. मग ह्या सगळ्या संख्यांचा फक्त गुणाकार करा. 7 गुणिले 5 गुणिले 8 गुणिले 3 म्हणजे 8 पंचे किती होतात 40 आणि 13 किती होतात 91. मग ह्यांचा गुणाकार करा फक्त. 0 4 9 चौक 36 म्हणजे 3640 हा काय झाला, लसावी झाला. पण ह्या लसावीला ह्या तिन्ही संख्येनी काय होतो, पूर्णपणे भाग जातो. पण आपल्याला काय पाहिजे, बाकी 7 उरायला पाहिजे. बाकी 7 उरण्यासाठी काय करायचं, दिलेल्या नंबर मध्ये फक्त काय करायचं की 7 मिसळायचं. म्हणजे 3647 असा नंबर आहे की ज्याला 35, 56 आणि 91 ने भागले तर नेहमी प्रत्येक वेळी बाकी ही 7 उरते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. हा काय घातांकाविषयीचा प्रश्न आहे. कोणत्याही संख्येचा 0 घात, ज्यावेळेस कोणत्याही संख्येचा घातांक 0 असतो त्यावेळेस त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे 3चा 0 म्हणजे 1 झाला, 1 वजा 1 0 झालं. आणि 0ला कोणत्याही नंबरनं ज्यावेळेस तुम्ही गुणतात त्यावेळेस तुमचं उत्तर काय येतं, 0 येतं. ठीक आहे, पुढे बघूयात. ही एक अशी संख्या दिलेली आहे, या संख्येमध्ये जो स्टार मार्क आहे त्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 69,930 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. सिंपल आहे. आता बघा इथं स्टारच्या जागी जर तुम्ही एक्स पकडलं, एक्स आणि एक्स हा कोणत्या स्थानी आहे, एकक दशक. म्हणजेच हा किती झाला, एक्स गुणिले 10 झाला. हा कुठे आहे, एकक दशक शतक हजार आणि 10,000 म्हणजे किती झिरो झाले, 1 2 3 4 झाले. म्हणजेच एक्स गुणिले 1 2 3 आणि 4 झाले. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं की स्थानिक किमतीतील फरक काढायचा. म्हणजेच एक्स गुणिले इथं किती 10,000 वजा एक्स गुणिले 10 बरोबर एक्स एक्स याच्यातून कॉमन निघणार आणि इथं काय झाले 1 2 3 झाले 10,000 म्हणजेच हे झाले आणि वजा 10. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की इथं हे बरोबर किती आहे की हे बरोबर किती आहे, एवढा फरक आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यांची जर वजाबाकी केली तर किती राहते बघा, 0 इथं 9 9 आणि 9 आणि हे एक्स बरोबर 69 हे एवढं झालं. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे की हे इकडच्या साईडला फक्त घेऊन यायचं आहे. म्हणजेच हा इकडे कशाला जाईल, भागाकाराला जाईल. 9 9 9 आणि 0. आता ह्याला भाग घातल्यानंतर कसं येईल बघा, 69,930 भागिले 9 9 9 आणि 0. ह्या 0ला हा 0 गेला. ठीक आहे, आता ह्याला कशाने भाग जातो बघूयात. 3 2 6 3 3 9 3 3 9 3 3 9 आणि इथे 3 1 3 खाली राहिला होता. नंतर इथे कशाने 3 आणि 3 6 7 8 आणि 9 3 न जातो अजून 3 3 1 3 3 1 3 3 7 21 खाली राहतात 2 3 7 21 3 7 21 इथं 1 आणि इथं 7 म्हणजेच त्याच्या जागी कोणता एक्स बरोबरच तुम्हाला काय आलेला आहे 7. एकदम दिसायला कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे पण सॉल्व्ह केल्यानंतर अगदी इझिली सॉल्व्ह होतो. एका मीटिंगमध्ये 17 व्यक्तींनी एकमेकांशी एकदा हस्तांदोलन केले. असं ज्यावेळेस प्रश्न असतो त्यावेळेस काय करायचं, दिलेले जे नंबर आहेत व्यक्तींची त्याच्यामधून 1 वजा करा आणि जी संख्या मिळेल त्याची 1 ते 16 पर्यंतच्या अंकांची बेरीज करा. आणि त्याचं सूत्र काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. म्हणजे 16 अधिक 1 देतात 17 भागिले 2 आणि गुणिले 16. बे 1 बे 8 16 17 गुणिले 8 केल्यानंतर किती येतात 7 गुणिले 8 7 8 56 आणि 8 आणि 5 13 म्हणजेच 100
36 हस्तांतरे होतील. इथं कोणताही अंक असू द्या, समजा 9-8 व्यक्ती असतील तर काय करायचं, 8 मधून 1 वजा करा, येतात 7 आणि पहिल्या 7 व्यक्तींची म्हणजेच 1 ते 7 या अंकांची काय करायची, बेरीज करायची. तेच तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. म्हणजे समजा त्याचा पहिल्यांदा पगार 100 असेल तर त्यानं 20% कमी केला, म्हणजेच किती झाला, 80 झाला. नंतर चूक लक्षात आल्यानंतर कमी झालेल्या पगारावरच त्याने 20% वाढवली. म्हणजे आताचा पगार त्यानं किती घेतला होता, 80 घेतला होता, पण त्यानं काय केलं की नंतर 20% वाढवली. म्हणजे 100 असेल तर त्यानं किती केला, 120 केला. तर 80 असेल तर किती होईल, ह्या 2 शून्यला हा 2 शून्य गेलं, 12×8=96 झाला. पण ओरिजिनली किती होता, 100 होता. आता किती झाला, 20% वाढवून पण 96 झाला. म्हणजेच 4% काय झालेला आहे, कमीच झालेला आहे. 4% कसे आले, 100 मधून 96 वजा केला 4 येतात. जर 100वर 96 म्हणजे 100 वजा 96 केले तर किती येतात, 4/100 आणि त्याची टक्केवारी काढल्यानंतर ह्या 100ला 100 गेले, म्हणजे 4% काय झालेला आहे, कमी झालेला आहे. नेक्स्ट बघा. आदित्याची 6 विषयांची सरासरी ही 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे. 6 विषयांची सरासरी किती आहे, म्हणजे 6 विषयांची बेरीज येणार आपल्याला. 6×8 = 48, 6×6 = 36 आणि 4 40 होतात. नंतर 3 विषयांची सरासरी म्हणजेच काय, 60 × 3 6×3 18 180 होते. शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 दिली, 65 × 2 करा, 5×2 10, 6×2 12 आणि 13 होतात. ठीक आहे. आता बघा की 3 आणि 2 विषय झाले हितच, तुम्हाला चौथ्या विषयाची काढायची आहे, म्हणजेच काय करायचं, याची आणि याची बेरीज करा, म्हणजे 5 विषयांची बेरीज भेटेल. 8 आणि 3 11, इथं राहिला 1 आणि 310 येतील. 5 विषयांची बेरीज एवढी आहे, 6 विषयांची एवढी आहे, म्हणजे अर्थातच जो राहिलेला आहे त्या विषयाची गुण तुम्हाला मिळतील. म्हणजे 98 गुण हे चौथ्या विषयात मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. अने 2 लाख रुपये जसा 12% दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतले तर अ ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. सरळ व्याजाचं सूत्र काय, व्याज बरोबर मुद्दल किती आहे, 2 लाख. 2 लाख कसं लिहितात, 2 वर 5 शून्य, 2 लाख मुद्दल गुणुले दर 12% गुणुले वेळ 5 वर्ष भागिले 100. ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले, म्हणजेच 12×5 = 60, 60 गुणुले 2 किती होतात, 120 आणि राहिले किती, 3 शून्य वरती. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल, 1,20,000 एवढं काय असणार आहे, सरळ व्याज द्यावं लागेल 5 वर्षानंतर. नेक्स्ट बघूयात. 4 मेट्रिक टन म्हणजे किती, किती किलोग्रॅम. ठीक आहे. 4 मेट्रिक टन, 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असतात. 1 टन म्हणजे 1000 kg. तर 4 मेट्रिक टन म्हणजे किती असणार, अर्थातच 4000 किलो. पुढचा प्रश्न बघा. सोडवायचा आहे फक्त. काय केलंय, 12चा घन गुणुले 6चा चौथा. मी याचा गुणाकार करत बसणार नाही. 12चा घन म्हणजे किती वेळा 12 लिहिणार, 3 वेळा 12 लिहिणार, गुणुले नंतर 6चा चौथा आहे म्हणजे मी 6 किती वेळा लिहिणार, 4 वेळा लिहिणार, म्हणजे 1 2 3 आणि 4 भागिले 432. इथं लिहा भागिले 432. आता ह्याला फक्त भाग घालवत जा. भाग घालवल्यानंतर किती येतं बघा, 6 1 6, 6 7 42, 6 2 12, 6 1 6, 6 1 6, 6 2 12, 6 1 6, 6 2 12, 2 राहिले, 2 1 2 बेत्रिक 6, म्हणजेच 12 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 3 राहतात. 12चा वर्ग किती आहे, 144. 144 ला 36 न गुणा, म्हणजेच हे 12 गुणिले हे 3. आता बघा 144 तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 144 गुणिले 36, 6 चौक 24, 6 चौक 24 25 26, 6 आणि 2 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 13, 3 1 3 आणि 1 4, 4 8 8 आणि 3 11, 4 आणि 1 5, म्हणजे 51 84 हे काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे नागपूर ग्रामीण पोलीस मध्ये आलेले प्रश्न होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.